मला बऱ्याच ठिकाणी 6ही विधानसभामध्ये चांगलं मतदान झालं मी असं म्हणणार नाही, तर नक्कीच मी फुलंब्री आणि सिल्लोड दोन्ही मतदारसंघाचा विचार करणार आहे. हे बघा, मी निवडून येणारच आहे, मी उभं राहणारच आहे. 1,56,000 मतदान त्यावेळी दादांचा पाठिंबा नसताना देखील या ठिकाणी झालं. माझ्या पदरामध्ये विजय टाकतील आणि मी जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर राहील. कसं सामोरे जाल? नक्कीच. हे बघा, आपण निवडणुकीचे गणित आता बदललेले आहेत. पूर्ण तालुक्यामध्ये नुसते बॅनर लावायचे, शुभेच्छा द्यायच्या. अब्जाधीश रुपये यांच्याकडे आहेत, पण माझ्याकडे जनतेचं प्रेम आहे. मी गरीब आहे, यांच्याकडे गरिबी नाहीये. मी गरीब आहे, मला गरिबीची जाणीव आहे आणि ही गरिबी घेऊन मी जनतेमध्ये जाणार आहे. हे गरिबीचं सोंग करता येणार नाही यांना फाटके कपडे घालून जाता येणार नाही की बाबा मी गरीब आहे, मला मतदान द्या, आणि गरिबीचं भांडवल यांना करता येणार नाही. हे बघा, निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड खर्च लागतो, हे सत्य आहे. जनतेनं पैसा उभा केला, जनतेनं 4-5 लाख रुपये खर्च केले आणि लोकसभेला माझ्यासाठी प्रयत्न केले. त्या जनतेचे माझ्यावर उपकार आहे की त्यांनी एका साध्या शेतकऱ्याच्या पोरासाठी पैसा खर्च केला. तर कुठल्या मतदारसंघाची निवड तुम्ही कराल? नक्कीच माझा मतदारसंघ फुलंब्री आहे. फुलंब्री मतदारसंघामध्ये माझं मतदान आहे. मला बऱ्याच ठिकाणी 6ही विधानसभामध्ये चांगलं मतदान झालं मी असं म्हणणार नाही. सिल्लोड त्यापैकी हायेस्ट होतं. 41-42 हजार मतदारांनी माझ्या जोडीमध्ये टाकलं. तर नक्कीच मी फुलंब्री आणि सिल्लोड दोन्ही मतदारसंघाचा विचार करणार आहे. मात्र दादांचा काय निर्णय होतो याच्यावर अगोदर आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपला निर्णय घेणार आहोत. काय काय तुमच्या समोर प्रॉब्लेम्स असतील किंवा काय काय आव्हानं असतील? हे बघा, मी निवडून येणारच आहे, मी उभं राहणारच आहे असं म्हणून जमत नसतं. जनतेसमोर जावं लागतं, जनतेला ध्येय धोरणं सांगावे लागतात, जनतेला पटवून द्यावं लागतं की बाबा हो, दर 5 वर्षाला तुम्ही मतदान करतात, यावेळचं मतदान तुम्ही का वेगळं करावं, का पक्षाला सोडून करावं, का अशा माणसाला करावं, हे मला त्यांना पटवून सांगावं लागतं. शेवटी जनतेच्या मनात आहे. जनतेला वाटलं की हा पोरगा खरा आहे, समाजासाठी काम करतो, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो आणि पोटतिडकीने काम करतो, तर जनता नक्कीच माझ्या पदरात मतदान टाकेल, जसं की लोकसभेला टाकलं. 1,56,000 मतदान त्यावेळी दादांचा पाठिंबा नसताना देखील या ठिकाणी झालं. मात्र यावेळी जर दादाचा आशीर्वाद मिळाला तर नक्कीच पूर्ण मराठा समाज आणि पूर्ण शेतकरी बांधव, 18 पगड जाती माझ्या पदरामध्ये विजय टाकतील आणि मी जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर राहील. तर आता आपण जर पाहिलं की लोकसभेला तुमच्या मतदारसंघात, तुम्ही ज्या मतदारसंघामधून निवडणूक लढलेले आहात, अतिशय मोठे दिग्गज तुमच्या भोवती होते. दोनही मोठ्या पक्षांकडनं दोनही दिग्गज होते. आता विधानसभेलाही तसेच दिग्गज तुमच्या समोर असू शकतात. एकीकडे जर तुम्ही सिल्लोडमधनं लढण्याचा विचार केला तर सध्याचे पालकमंत्र्यांसोबत तुम्हाला लढावं लागणार आहे. जर तुम्ही फुलंब्रीतनं लढण्याचा विचार केला तर एकेकाळचे आपले आताचे राज्यपाल आणि त्यांची फळी तिथे आहे. कसं सामोरे जाल? नक्कीच. हे बघा, आपण निवडणुकीचे गणित आता बदललेले आहेत. लोक हुशार झालेले आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे. मग असं नाही की 5 वर्ष आपण लोकाला, जनतेला लुबाडायचं आणि त्या पैशामधून आपण गावोगावी बॅनर लावायचे, पूर्ण तालुक्यामध्ये नुसते बॅनर लावायचे, शुभेच्छा द्यायच्या, मग ते पैसे लुबाडायचे, रस्त्याचे पैसे लुबाडायचे, पुलाचे पैसे लुबाडायचे, गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या विकासासाठी आलेला निधी लुबाडायचा आणि प्रत्येक गावामध्ये आपला फोटो लावून बॅनर लावायचा. असं तर माझ्याकडे काही नाही. या सगळ्यांकडे करोडो रुपये आहे, अब्जाधीश रुपये यांच्याकडे आहेत, पण माझ्याकडे जनतेचं प्रेम आहे. मी गरीब आहे, यांच्याकडे गरिबी नाहीये. मी गरीब आहे, मला गरिबीची जाणीव आहे आणि ही गरिबी घेऊन मी जनतेमध्ये जाणार आहे. हे गरिबीचं सोंग करता येणार नाही यांना फाटके कपडे घालून जाता येणार नाही की बाबा मी गरीब आहे, मला मतदान द्या, आणि गरिबीचं भांडवल यांना करता येणार नाही. कारण मला गरिबीची जाणीव आहे. माझे वडील राजकारणात नव्हते, माझे आजोबा राजकीय मोठ्या एखाद्या पदावर नव्हते. मी एक सामान्य घरातील मुलगा आहे आणि या सगळ्या संकटांना तोंड देऊन इथपर्यंत मी आलेलो आहे. आणि जनतेला जर का वाटलं, लोकांना जर का वाटलं की हा पोरगा खरंच आपल्यासाठी लढू शकतो, काहीतरी करू शकतो, तर नक्कीच जनता माझ्या पदरात विजय टाकेल. नक्कीच. आता तुम्ही सांगितलं की सर्वसामान्य घराची एक गरीब मुलगा आहे. तुम्ही लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती, आता विधानसभा निवडणूक सुद्धा आहे. निवडणूक लढवणं हे काही सोपी गोष्ट नाही, त्यासाठी भरपूर खर्च लागतो. मग काही जण म्हणतात की मंगेश साबळेंना नेमके पैसे कोण पुरवतो? हे बघा, निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड खर्च लागतो, हे सत्य आहे. मात्र यावेळी लोक हुशार झालेले आहेत. नुसतं बॅनरवर, नुसतं पॉम्पलेटवर, नुसतं फ्लेक्सवर लोकांचं लक्ष नाही, तर कामावर लोकांचं लक्ष आहे. साधा स्मार्टफोन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आता पोहोचलेला आहे आणि त्या स्मार्टफोनच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत, नव्हे तर किचनपर्यंत, महिला मंडळापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि आमची काम करण्याची तळमळ त्यांना माहीत आहे, आमची काम करण्याची पद्धत त्यांना माहीत आहे. आणि म्हणून हे सगळे लोक निवडणूक आली की बाहेर पडतात. मात्र 5 वर्ष गाडीच्या काचा काळ्या करून
बंगल्यांमध्ये एसीमध्ये जाऊन बसतात हे सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे. आणि राहिला विषय पैशाचा, जनतेनं पैसा उभा केला, जनतेनं 4-5 लाख रुपये खर्च केले आणि लोकसभेला माझ्यासाठी प्रयत्न केले. त्या जनतेचे माझ्यावर उपकार आहे की त्यांनी एका साध्या शेतकऱ्याच्या पोरासाठी पैसा खर्च केला. तसंच विधानसभेला सुद्धा या ठिकाणी जनतेवरच मी सोडणार आहे. असं नाही की जनतेला पैशाची गरज आहे की कोणी पैशाची डिमांड करणार आहे, कोणी दारूची डिमांड करणार आहे, कोणी मटणाची डिमांड करणार नाही. आमचा विचारांचा लढा असेल. आमचे विचार हे स्पष्ट आहेत. शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी, समाजासाठी लढायचं आणि तळमळीने लढायचं हे प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून स्वतः नागरिक, स्वतः प्रत्येक समाजातील तरुण आमच्यासाठी पैसे खर्च करतात ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.